एका लहानशा गावात एक गरीब मुलगा राहत होता. मुलाचे नाव राहुल होते. मुलगा 3 महिन्याचा असतानाच त्याचे वडील देवाघरी गेले होते. आई लोकांची भांडी धुणे आणि जे काम भेटेल ते करून घर चालवत होते. कधी कधी तर त्यांना एक वेळचे जेवण मिळणेही कठीण होते. राहुल शिवभक्त होता. त्याच्या मनात देवाविषयी खूप श्रद्धा होती. गावातच नदीच्या काठी एक शिवमंदिर होते. राहुल रोज सकाळी उठून शेतात जायचा आणि फुले गोळा करून आणायचा आणि मंदिरात जाऊन महादेवाला अर्पण करायचा व आईला थोडे कामात मदत करायचा आणि शाळेत जायचा. गावातील लोक राहुलला म्हणायचे, "अरे, देवाची एवढी भक्ती करून तुला काय मिळते? त्यापेक्षा काही कामधंदा कर आणि पैसे कमव." राहुल फक्त त्यांना म्हणायचा की मी महादेवाकडे काही मागत नाही, पण मला आवडते महादेवाची सेवा करायला, असं म्हणून तो निघून जायचा. एका वर्षी गावात खूप दुष्काळ पडला. शेती कोरडी पडली, पिके वाळून गेली, विहिरी आटून गेल्या. लोकांना खूप त्रास होऊ लागला. एवढा सगळा त्रास असूनही राहुलने मंदिरात जाणे सोडलेच नाही. एका दिवशी राहुल महादेवासाठी फुले शोधत होता. फुले शोधता शोधता राहुलला एक वृद्ध म्हातारे बाबा भेटले. बाबा खूप थकलेले आणि दमलेले दिसत होते. राहुलने त्यांना त्याच्याजवळ असणारे पाणी दिले आणि बाबांना खूप भूक लागली होती म्हणून त्याच्याजवळ असणारी भाकरी पण देऊन टाकली. बाबा म्हणाले, "बाळा, आता तर तुला खायला काहीच राहिले नाही. तू तर सगळं मला देऊन टाकलं." राहुल शांतपणे म्हणाला, "बाबा, आई म्हणते भुकेलेल्यांना पोटभर अन्न देणे म्हणजे हीच खरी देवाची भक्ती असते." असे ऐकून बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे उठून राहुल मंदिरात गेला. त्याला मंदिराच्या गाभाऱ्यात एक छोटे पॉकेट दिसले. त्यात पैसे होते. राहुलला वाटले कोणाचे तरी पैसे हरवले असेल. त्याने ते पॉकेट मंदिराच्या पुजाऱ्याकडे देऊन टाकले व तिथून निघून गेला. काही दिवसांनी गावातील एका श्रीमंत व्यापाऱ्याला कळाले की राहुलने प्रामाणिकपणे पैसे परत केले. व्यापारी खूप खुश झाला आणि त्यांनी राहुलला बोलावून त्याचे कौतुक केले आणि त्याचा तिथून पुढचा शिक्षणाचा खर्च उचलला. राहुल अभ्यासात खूप हुशार होता आणि आता तर तो खूप मन लावून अभ्यास करू लागला. पण त्याने कधी देवाची सेवा सोडलीच नाही. दिवस पुढे सरकत गेले. एक दिवस गावात खूप मोठा भूकंप झाला. अनेक घरांचे नुकसान झाले आणि त्याच्यातच राहुलचे छोटेसे घरही पडून गेले. हे सगळे झाल्यावर लोकांना वाटले की आता तरी राहुल महादेवावर रागवेल, मंदिरात जाणार नाही. पण असे काहीही झाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नियमितपणे राहुल मंदिरात फुले घेऊन गेला. लोक राहुलला म्हणाले, "तुझ्यावर इतके मोठे संकट कोसळले तरीही तू अजून देवाची भक्ती करतोस. तुझा एवढा काय अटळ विश्वास देवावर?" तर राहुल म्हणाला, "संकट आले म्हणून देवाला सोडायचे असते तर अशा भक्तीचा अर्थ तरी काय? मग नुसती नावापुरती देवाची भक्ती करायची तरी कशाला?" त्याचे हे शब्द गावकऱ्यांच्या मनाला खूप लागले. काही दिवसांनी राहुल शिकून मोठा अधिकारी झाला. अधिकारी झाल्यावर राहुलने गावात शाळा बांधली, पाण्याची सोय केली आणि शिक्षणासाठी निधी सुरू केला. एक दिवस राहुल त्याच शिवमंदिरात गेला, पण मंदिरात राहुलला तेच बाबा परत भेटले ज्यांना राहुलने जेवण दिले होते. राहुल म्हणाला, "बाबा,
तुम्ही इथे काय करताय? बाबा म्हणाले, बाळा तुला आठवत आहे का? दुष्काळात तुम्हाला तुझ्या वाटेचे जेवण दिले होते? राहुल म्हणाला, हो बाबा, मला आठवत आहे. बाबा म्हणाले, त्या दिवशी मी तर तुझी परीक्षा घेतली होती. तू खूप प्रामाणिक आणि दयाळू आहे बाळा, म्हणून तू आज इथपर्यंत पोहोचला आहे. कायम सुखी राहा. एवढे बोलून बाबा तिथून निघून गेले. राहुल त्यांच्या मागे मागे गेला, पण काही क्षणातच ते बाबा नाहीसे झाले. ते बाबा राहुलला कुठेच दिसले नाही. आता राहुलला लक्षात आले की ते बाबा भोले बाबा होते. ही महादेवाचीच कृपा आहे. तो मंदिरात गेला आणि देवासमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला, हे महादेवा, मी तर तुझ्यापाशी कधीच काही मागितलेले नाही, पण तरीही तू मला माझ्या अपेक्षापेक्षा जास्त दिले. त्या दिवसापासून गावातील लोकांना एक गोष्ट समजली की देवाला फुले नाही तर श्रद्धा, भक्ती आणि प्रामाणिकपणा आवडतो. संकटातही जो देवावर विश्वास सोडत नाही त्याच्यावर देवाची कृपा असते. तेव्हापासून गावातले लोक रोज मंदिरात जाऊ लागले. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.